नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे सर्वेसर्वा गेल्या 1.5 महिन्यापासून गायब होते. कारण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, पालकमंत्री पदावरूनही ते नाराज होते, अशी एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती. आणि त्यांनी जास्तीत जास्त वेळ गावी राहणंही, गावाकडे जाणंही पसंत केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर रुसूबाई रुसू आणि गावाला जाऊन बसू अशी एक टीकाही नुकतीच मुंबई येथील जाहीर सभेत केली. या टीकेला उत्तर म्हणून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि येणाऱ्या 2-3 महिन्यातही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत. आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला राहण्यासाठी त्यांनी जोरदार कंबर कसली का, आणि त्यासाठीच ते मैदानात उतरले का, अशी एक चर्चा आता सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात घेणे हेच त्यांचं ध्येय असून त्यासाठी त्यांनी आता महाराष्ट्रभर फिरण्याची तयारी केलेली आहे. मुंबई येथेही त्यांनी जयंतीनिमित्त मेळावा घेतला आणि आपला शिवसेना पक्ष घराघरात गेला पाहिजे, प्रत्येक घरात शिवसेनेचा सदस्य पाहिजे, असं एक आदेश त्यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांना केले. कारण त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात घ्यायच्या आहे आणि त्यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आणि अजितदादा यांनी जे एकनाथ शिंदे यांना डावलत उदय सामंत यांना पुढे आणण्याचा जो एक प्लॅन रचला आहे, त्याची एक चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. पुन्हा एकदा शिवसेनेत नवीन उदय होतोय. उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार आहेत. पुन्हा शिवसेना फुटते का, अशा या चर्चांना ऊत आला आहे. मात्र उदय सामंत यांनी यास स्पष्ट नकार देत उद्धव सेनेचेच आमदार आणि खासदार आमच्या शिवसेनेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या संदर्भात संभ्रमाचं वातावरण असलं तरी एकनाथ शिंदे मात्र या संदर्भात काहीही बोलत नसले तरी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपला पक्ष भाजप आणि इतर पक्षांनाही कसा सरस ठरेल यासाठी त्यांनी आता पुन्हा एकदा मैदानात उडी घेतली आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या जिंकायच्या आहे आणि घराघरात आपला शिवसेना पक्ष घेऊन जायचा आहे. हा एक टार्गेट ठेवून एकनाथ शिंदे यापुढे काम करतील अशी शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरी ते नाराज असले, भाजपवर जरी ते नाराज असले, तरी त्यांना आता येते 5 वर्ष तरी दुसरा कोणताही पर्याय नाही. कारण देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना सोडून त्यांनी काही हालचाली केल्या तरीही अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि भाजपला सोडतील असे नाहीच.
आणि देवेंद्र फडणवीस यांनी मूळ शिवसेना फोडून, मूळ राष्ट्रवादी फोडून 30-30, 40-40 आमदार आपल्याकडे आणले सत्ता नसतानाही. आता तर देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांची सत्ता आहे, त्यामुळे ते कधीही एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडू शकतात आणि आपल्याला हवे तेवढे आमदार ते पुन्हा एक गट स्थापन करून आपल्यासोबत घेऊ शकतात, या शंका नाही. आणि असे हे राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या तरी गुपचूपपडीची गोळी घेतील आणि आपला पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कसा जास्तीत जास्त जागा जिंकू शकेल आणि येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कसे स्ट्रॉंग होऊ, सर्वात जास्त विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा कशा येतील यासाठी त्यांचा पुढील वाटचाल असेल आणि ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल. आणि आता ते सध्या तरी मैदानात उतरल्याचं आपल्याला दिसून येतं. तुम्हीही तुमच्या कॉमेंट्स नक्की कळवा. एकनाथ शिंदे पुन्हा मैदानात उतरले आहेत आणि त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत चांगलं यश मिळेल का? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्सही करा, आवडल्यास शेअरही करा. धन्यवाद.